मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती लोणावळ्यानजीक सुमो गाडी डिव्हायडरला धडकल्यामुळे भीषण अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय तर 4 गंभीर जखमी झाले असून 2 किरकोळ जखमी झालेत। नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। नाझीम, या अपघातासंदर्भात काय माहिती? सकाळी 8च्या सुमारास हा अपघात झालेला आहे। पुण्याहून मुंबईला ही सुमो गाडी जी आहे ती निघाली होती। अगदी लोणावळ्याच्या जवळ गेल्यानंतर 2 रस्त्यांच्या मध्ये एक गॅप आहे, त्या गॅपमधून थेट ही गाडी जी आहे ते ओढ्यामध्ये, पाण्याचा ओढा आहे त्या ओढ्यामध्ये जाऊन पडलेली आहे। साधारण 25 फूट खाली ही गाडी पडली, त्यामध्ये 2घांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर 4 गंभीर जखमी झाले असून 2 किरकोळ जखमी आहेत आणि या जखमींवरती निगडीतल्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी उपचार सुरू आहेत। परंतु याआधी देखील अशा प्रकारचे अपघात या ठिकाणी झालेले आहेत। अगदी 2 वर्षापूर्वी देखील अशाच पद्धतीने गाडी या ठिकाणी पडली होती, परंतु त्यानंतरही काही उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या नाहीयेत। रोपवे त्या ठिकाणी लावावेत असे राज्य सरकारकडून देखील घोषणा करण्यात आली होती, परंतु या घोषणा जी आहे ती हवेतच विरघळलेली दिसून येत आहेत आणि त्यामुळे असा अपघात या ठिकाणी पुन्हा एकदा घडलेला आहे। प्राजक्ता। नाझीम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।